नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण याच्या पाठीमागं माझ्या मागं जुनं घर बघतात. जालना शहरामध्ये असे बरेच घरं आहेत जुने, की हे घरं आज साधारण 100 वर्ष जुने होत आलेले आहे आणि आता हे घरं पाडून इथं नवीन बिल्डिंग तयार होत आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ करण्याचा विषय म्हणजे की असे जे जुनं घरं असतात की आपण हे जे बघत आहात की या घरावर अशा उर्दूच्या पाट्या असतात. उर्दूच्या पाट्या म्हणजे उर्दूमध्ये लिहिलेल्या त्यावेळेसचा निजाम सरकारची ही पाटी असते आणि या पाटीचा अर्थ असा असतो की 100 वर्ष जुनी जी मोडी लिपीमध्ये किंवा उर्दू भाषेमध्ये ज्या रजिस्ट्र्या असतात त्या रजिस्ट्र्यामध्ये हा उर्दूचा अंक लिहिलेला असतो. तर अशा ज्यावेळेस जुने घरं पाडून जालना शहरामध्ये जेव्हा असे जुने घरं पाडून नवीन घरं बांधले जातात तर नक्की आपण ह्या जुन्या पाट्या काढून घ्यायला पाहिजे आणि या उर्दूच्या जुन्या पाट्या काढून या नवीन घराला ठोकल्या पाहिजे. कारण की जेणेकरून तुमचा हा जो जुना नंबर आहे तो तुमच्याकडे अबाधित राहतो की भविष्यात जर तुम्हाला कधी गरज पडली या घराचा जुना नंबर काय आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सांगता येतो. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात ते उर्दूतले नंबर आहेत. आता आपण जे बघत आहात हे 1403 म्हणजे 1403 हा घर नंबर आहे आणि इथं पुढे जालना वगैरे असं लिहिलेलं आहे की निजामशेठच्या टायमाला जे वापरल्या जात असत ते असं जालना वगैरे लिहिलेलं आहे की जो बघत आहात हे जालना आहे. जालना मधला अक्षरचा अर्थ नाही समजा ना, हे 1403 असा हा नंबर आहे. तर नक्की मित्र हो, असे नंबर आपण आपल्या नवीन घराला हे पट्टी पुन्हा ठोकली पाहिजे.